सिंहगड फायटर्स विरुद्ध जागृती 11 डोंबिवली पहिली मॅच. दुसरा सामना सूरजदादा निंबाळकर प्रतिष्ठान विरुद्ध धायरी 11. तिसरा सामना शशीतारा प्रतिष्ठान विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स वाघोली. तर टॉस इथे झालाय. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. टॉस जिंकलाय टीम जागृती 11 डोंबिवलीचे कॅप्टन विशाल मात्रेने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. सचिन अण्णा चव्हाण यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारासाठी. आणि यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल आणि युवराज जागडे यांच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. पराश बिल्लारे आणि देवकरजी यांचं इथे आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. पॉइंटला बॉल हवेत आहे. 1 रन इथे मिळेल. आणि या सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना युवराज जगडे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 16. हा सामना जर सिंहगड फायटर्सने जिंकला तर स्वराज क्रिकेट क्लब वडगाव तथा 40+ क्रिकेट क्लब सिंहगड क्रिकेट क्लब वडगाव यांच्या माध्यमातून 2222 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सिंहगड फायटर्सला. तर जेडी आलाय बॉलिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम शहापूर, गोकुळगाव हे त्याचं मूळ गाव आणि तिथून अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळताना दिसतोय. चांगलं क्रिकेट खेळलाय. आखाती देशांची वारी त्याचमुळे करता आली. अतिशय कमी वयामध्ये. उंची लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू. यावेळेला खूप चांगला फटका मिडविकेटला दिशा दिली आहे महेशने. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग खराब आणि हा चौकार. तर 4 रन इथे मिळतील. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 20. चांगली बॅटिंग इथे करत असताना दोन्ही बॅट्समन युवराज जगडे आणि त्यांच्याबरोबर महेश शिंदे. आणखीन एक वेगवान बॉल महेश शिंदे साठी बीट करून जातो विकेट कीपर विशाल मात्रेच्या हातामध्ये. बॉल रिलीज करत असताना आपण पाहतो टेनिस मध्ये ज्या पद्धतीने सर्व्हिस केली जाते. टेनिस पट्टूच्या माध्यमातून अगदी तसा आवाज बॉल सोडत असताना पिचवर करतोय बॉलर जेडी. शक्ती लावतोय. पुन्हा एकदा तयार होईल. लेफ्ट ओव्हर द विकेटने. समोर आहे महेश. आणखीन एक वेगवान बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑनला फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होते. थ्रो चांगला आहे आणि 1च रन मिळेल. चांगला निर्णय घेतला युवराज जगडेने. अन्यथा महेशला जावं लागलं असतं पॅव्हिलियनच्या दिशेने. दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगलं ताळमेळ दिसतंय. हे महत्वाचं आहे ज्यावेळेला ओपनर्स ग्राउंडवर खेळतात. लेफ्ट हँड अँड राईट हँडेड बॅट्समन कॉम्बिनेशन जे भारतासाठी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग दोन्ही दिल्लीचे खेळाडू होते त्यांच्या माध्यमातून होतं. तेच कॉम्बिनेशन इथे युवराज जगडे आणि महेश शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग करतायत. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना टीमची धावसंख्या आहे 21.
युवराजसाठी हा बॉल शॉर्ट थर्डमॅनला दिशा दिली आहे. 1 रन इथे मिळेल. 22 रन होत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले 11. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 22. चांगली बॅटिंग सिंहगड फायटर्सची. करण घनसोलकर आता बॉलिंग साठी. तर आंबिवली गावचा खेळाडू बॉलिंग करण्यासाठी येईल. करण घनसोलकर ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करताना दिसेल. नुकतंच रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. रायगड प्रीमियर लीग पहिलं पर्व आपल्या समोर काहीच दिवसामध्ये येते. सिंहगड करंडकामध्ये आपण आहोत. एक चांगली स्पर्धा आपल्या समोर. सिंहगड करंडक 2020. रन आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. बॅटिंग करणारा संघ सिंहगड फायटर्स. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी रॉयल चॅलेंजर बँगलोरचे खेळाडू योगेश तकावले यांचे इथे आगमन होणार आहे. चला लवकरात लवकर सामना चालू ठेवा. जास्त वेळ घेऊ नका. टीम जागृती 11 डोंबिवली. वेळेच्या मर्यादा आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल टीम जागृती 11 डोंबिवली. हा शेवटचा कॉल तुम्हाला आयोजकांच्या वतीने देण्यात येतोय. करण घनसोलकर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल टर्न होईल आणि अखेर 1 रन मिळते युवराज जगळे यांना. या सिंगलने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 23. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 6 ओव्हरचा हा सामना आहे. महेश शिंदे आता स्ट्रायकिंग एंडला. युवराज जगळे नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगली सलामी दिली आहे. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होत असताना दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान ही महत्वाची गोष्ट आहे. सलामीला गेल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत स्कोरबोर्ड हलता ठेवलाय आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट प्रस्थापित होऊ शकतं. करण घनसोलकरची चांगली बॉलिंग इथे सुरू आहे. पहिला बॉल 1 रन, दुसरा बॉल डॉट बॉल. बॅट्समन महेश शिंदेच्या विरुद्ध हे कमबॅक करणं गरजेचं आहे. टीम जागृती 11 डोंबिवलीसाठी मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के या टीमने दिलेत. या स्पर्धेचा आपण विचार केला तर त्याचमुळे चर्चेमध्ये राहिले जागृती 11 डोंबिवली संघ. या स्पर्धेच्या दरम्यान ही टीम हा महत्वाचा सामना ते खेळत आहेत.
एक पाऊल सेमी फायनल फायनलच्या दिशेने टाकलं जाईल हा सामना जिंकत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न आणि अखेर एक रन मिळेल महेशला. या सिंगल नंतर रन होत्या स्कोर बोर्डवर 24-24 विदाउट लॉस सिंहगड फायटर्स. युवराज जगडे यांनी एक षटकार ठोकला होता पहिल्याच ओव्हरमध्ये संदीप चिंचोळकर म्हणजेच नंदू यांच्या बॉलिंगवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेला फटका हवेत खेळलाय, मिड ऑनला फिल्डर येतोय बॉलच्या खाली आणि पहिला झटका बसतोय सिंहगड फायटर्सला. युवराज जगडे बॅक टू द पॅव्हिलियन. शरद पारगे द नवीन बॅट्समन. रन आहे स्कोर बोर्डवर 24. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. पहिला झटका बसला युवराज जगडे आउट झाल्यानंतर सिंहगड फायटर्सला. शरद द बॅटिंग करण्यासाठी महेशच्या बरोबरीने लक्ष इथे टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. 25. तर 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन आहेत स्कोर बोर्डवर.
चौथं षटक इथे सुरू झालं आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 1 रन इथे मिळेल बॅट्समनला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 26. 6 ओव्हरचा हा सामना. 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये 9 खेळाडूंनीशी उतरला होता संघ जागृती 11 डोंबिवली. यावेळेला हलक्या हाताने फक्त ढकललाय. शॉर्ट कव्हरला हा बॉल. 1 रन इथे कंप्लीट होते. थ्रो चांगला आहे. जेडीच्या हातामध्ये 1च रन मिळेल. या सिंगल नंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 27-27. सिंहगड फायटर्स विरुद्ध जागृती 11 डोंबिवली असा हा सामना. अंडर-19 महाराष्ट्रचे कोच आदरणीय नितीन सामलसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय सिंहगड करंडकामध्ये. चांगली बॉलिंग जेडीची. आणखीन एक डॉट बॉल. संध्याकाळी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी रॉयल चॅलेंजर बँगलोरचे प्लेयर योगेश ताकवले यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा या स्पर्धेचा पार पडला जाईल. एक डॉट बॉल जेडीच्या माध्यमातून. एज आणि विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. आणखीन एक झटका बसतोय सिंहगड फायटर्सला. आणखीन एक बॅट्समन आउट. शैलेश निवंगुने आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये जातील. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 27-27. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे. अंडर-19 चे कोच महाराष्ट्राचे आदरणीय नितीन सामल साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय हरिदास कृष्णा सरवळ साहेब नगरसेवक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. आपलं सहर्ष स्वागत. नितीनजी सामल साहेब अंडर-19 चे कोच आहेत महाराष्ट्राचे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर या सिंहगड करंडक 2020 मध्ये केला जातोय. संपत सरोडे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक शैलेश यांच्या षटकारासाठी. तर रन आहेत स्कोर बोर्डवर 27-27. 3 विकेट गमावलेले आहेत सिंहगड फायटर्सने. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगती पथावर. यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. सूरजदादा निंबाळकर प्रतिष्ठान विरुद्ध धायरी 11. जेडीचा हा बॉल पायावर जाऊन आदळलाय. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? बॉलिंग करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे LBW साठी लेग बिफोर विकेट. आणि तिसरे अंपायर अक्षय निर्मल. नॉट आउट.
बॉल होता मिसिंग लेग स्टंप, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तो अगदी योग्य आहे. त्यामुळे बॉलिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू होता तो गमावलाय. लेग बाईटचा इशारा इथे येईल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 28 रन. चौथं षटक मार्गस्थ असताना यावेळेला फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर तयार. आणखीन एक झटका बसतोय सिंहगड फायटर्स या संघाला. 28 या आकड्यावर 4 विकेट गमावलेत. अमीर शेख आता नवीन बॅट्समन. ग्राउंडवर शैलेश निवंगुने यांच्या बरोबरीने खेळ करण्याची जबाबदारी आता यांच्या खांद्यावर असेल. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहे स्कोर बोर्डवर 28-7 च्या सरासरीने टीम सिंहगड फायटर्स. 5वं षटक करण घनसोलकर टाकण्यासाठी येईल, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग करण घनसोलकरने केली होती. फक्त 3 रन त्याने खर्च केले ओव्हर नंबर 3 मध्ये. आणि आता ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे करण घनसोलकर. नवीन कश्यप जो उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ 12th मॅन, कारण थोडासा उशीर झाला या खेळाडूला मैदानामध्ये येण्यासाठी आणि तो आता खेळताना दिसणार नाही या मॅचमध्ये. यावेळेला एक चांगला फटका बॅकफुटला गेल्यानंतर फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे, भरपूर वेगाने जातोय तिथला फिल्डर हरीश. तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. यानंतर होणारा सामना सूरजदादा निंबाळकर प्रतिष्ठान विरुद्ध धायरी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. मुख्य व्यासपीठाच्या समोर तिथे केला जाईल टॉस. हा बॉल बाउन्स जास्त घेतोय, परंतु दिशा थोडीशी खराब होती, चुकीची होती. करण घनसोलकरचा हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. तीस रन स्कोर बोर्डवर. ह्या वेळेला चांगली लाईन करण घनसोलकरची. बीट केले बॅट्समनला शैलेश याना. आणखीन एक डॉट बॉल. तर शैलेश निवंगुने यांच्या षटकारासाठी या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक हरिदास कृष्णा चरवळ साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शैलेश निवंगुने यांच्यासाठी षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. चांगला बॉल यावेळेला कव्हरला दिशा दिली आहे. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलने स्ट्राइक रोटेट होते. टीमची धावसंख्या 31-31. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू आहे. सहा षटकांचा सामना. यानंतर लगेच दुसरी मॅच खेळवली जाईल. सूरजदादा निंबाळकर प्रतिष्ठान विरुद्ध धायरी 11. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप मध्ये जातोय. डीप मध्ये फिल्डर, भरपूर अंतर त्याला चेस करायचं आहे. बॉल सीमारेषा पलीकडे आणि 13 रन्स मिळतील. 4 हा चौकार.
4 रन इथे मिळालेत बॅट्समन आमिर शेखला. खूप चांगला फटका, रिव्हर्स स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनला चिरत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन इथे मिळालेत. धावसंख्येला आकार येतोय. रन झाले स्कोर बोर्डवर 35. यावेळेला चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे हरीश आणि इथे मात्र फलंदाज बाद. आमिर शेख बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धार्थ भाटे नवीन बॅट्समन. ह्या ठिकाणी बक्षिसाची जी रक्कम आहे, शैलेश यांनी जर 6 जर मारला तर 501 रुपयाचं बक्षीस रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. शैलेश निवंगुने यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे शिल्पकार कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय हरिदास कृष्णा चरवड यांच्या वतीने आहे. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. भरपूर जबाबदारी या स्पर्धेची. शैलेश निवंगुने आणि महेश शिंदे यांच्याबरोबर सिंहगड फायटर्स या संपूर्ण टीम आतापर्यंत पेललेली आहे. त्यांच्याबरोबर काटकर सर यांची देखील भूमिका या सिंहगड करंडकामध्ये महत्वाची राहिली आहे. आणि ते पहिल्या म्हणजे तिसरं षटक ज्या वेळेला करणने हाताळलं, वैयक्तिक पहिलं षटक त्याचं होतं, त्या ओव्हरमध्ये त्याने 3 रन खर्च केले आणि याही ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केले फक्त 7. ओमकार शिंदे यांनी बी 6 साठी 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलेलं आहे. पस्तीस रन स्कोर बोर्डवर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 35. लॉस ऑफ 5 विकेट. आदरणीय गणेश भक्त सचिन भाऊ चव्हाण यांनी लागोपाठ शैलेश भाऊंनी जर 2 6 मारले तर 2222 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी गणेश भक्त सचिन भाऊ चव्हाण यांनी ठेवलेलं आहे लागोपाठ 2 षटकारांसाठी. कृपया यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे जे कर्णधार असतील त्यांनी व्यासपीठाच्या समोरील बाजूस यायचं आहे. आदरणीय किशोर उर्फ बाळासाहेब दांगट यांनी 5001 रुपयाचं बक्षीस लावलंय. लागोपाठ 3 षटकार जर मारले तर 5001 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे. शैलेश निवंगुने तर पहिला डॉट बॉल करण धुळेच्या माध्यमातून मॅन फ्रॉम जोवेली बदलापूर. स्लोअर 1 बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे वाईडिश लॉंग ऑनला. तोपर्यंत शैलेश निवंगुनेला फक्त 1 रन मिळेल. या सिंगल नंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 36. सिद्धार्थ दादा कोणे यांचं सरचं स्वागत. सिंहगड करंडक आजचा हा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवशी उपस्थित सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? थ्रो चांगला आहे.
आणि बॅट्समन आउट होईल सिद्धार्थ बाटे. छत्तीस रन झाले स्कोर बोर्डवर 36. आणखीन एक विकेट इथे गमावली. सनी पवार नवीन बॅट्समन आता ग्राउंडवर. शेवटच्या 3 बॉलचा खेळ इथे शिल्लक. सदोतीस रन झाले 37, कारण दुसऱ्या रनला ते बॅट्समन आउट झालाय. यावेळेला शैलेशने फटका चांगला सजवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या स्पर्धेचे आयोजक हरिदास कृष्णा सरवडे यांच्या वतीने. षटकार. हॅलो. या आताच्या षटकारासाठी संपत भाऊ चरवडे यांनी 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलं होतं. पुन्हा एकदा सिक्स मारला तर पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस पुन्हा लावलेलं आहे. आणि लागोपाठ 2 षटकारसाठी सचिन भाऊ चव्हाण यांनी 2222 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आणि लागोपाठ 3 षटकारसाठी 5000 रुपयाचं बक्षीस किशोर रूप बाळासाहेब दांगट यांनी लावलेलं आहे. ओंकार भाऊ शिंदे यांनी बी षटकारासाठी 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलेलं आहे. चांगली बॅटिंग अखेर शैलेश निवंगुनेच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या नेऊन पोहोचवली 43 वर 43. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर करण धुळे. आणखीन एक हाफ ट्रॅकर. याही बॉलवर थोडासा फटका फसलाय. पॉइंटला इथे येतोय बॉल. तिथे होता कॅप्टन विशाल आणि अखेर दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 रन पूर्ण होत आहेत, परंतु अंपायर तिसऱ्या अंपायर कडे हा निर्णय पोहोचवतायत की बॅट्समन शैलेश निवंगुने रनआउट तर नाही येत ना, त्याच्यासाठी हा निर्णय पेंडिंग आहे थर्ड अंपायरच्या कोर्टमध्ये. म्हणजे जो दुसरा रन आहे तोच कंप्लीट करत असताना जर शैलेश निवंगुने आउट असतील तर मात्र 1च रन मिळेल. उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमींचे या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. आजचे फायनलचे सामने आहेत. आपल्या सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख घेण्यापेक्षा सर्वांचं या ठिकाणी मी प्रथम स्वागत करतो. आज संध्याकाळी बक्षिसाचा कार्यक्रम आहे. आपण आज जशी उपस्थिती लावली आज दिवसभर आपण अशीच उपस्थिती लावायची. आदरणीय या ठिकाणी RCB प्लेयर योगेश भाऊ ताकवले यांचं संध्याकाळी या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या वेळेस येणार आहेत. आपल्यालाही सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की गेले 10 दिवस सातत्यपूर्ण ज्या स्पर्धा चालू होत्या त्याचं बक्षीस वितरण संध्याकाळी आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे बक्षीस होणार आहे, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यायचंय. यानंतरचा होणाऱ्या सामन्याचे वारंवार आपल्याला सूचना केली जाते. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. कृपया स्टेजच्या समोरील बाजूस यायचंय. नॉट आउटचा इशारा आलाय. बॅट्समन सेफ, त्यामुळे 2 रन इथे मिळतील. 2 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झाले. रन झालेले आहे स्कोर बोर्डवर 45-45. शेवटचा बॉल शिल्लक आणि या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर नक्की एक चांगलं टार्गेट सेट होईल 50च्या वर. सरोदादा निंबाळकरचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी सर्जाचे स्वागत. समोरचे जे कर्णधार असतील त्यांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी थोडी त्या ठिकाणी यायचंय. पंचेचाळीस रन स्कोर बोर्डवर आहेत 45. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि इथे जर मोठा फटका आला तर याच गोष्टीचा उल्लेख केला मी की 50च्या आसपास जर टार्गेट सेट झालं तर फायटिंग स्कोर निर्माण होईल.
45 रन स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल टाकण्यासाठी करण धुळे बॉलिंग करताना दिसेल. शैलेश निवंगुने यांच्यासाठी शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय डीप मध्ये. खराब फिल्डिंग, त्याचा फायदा इथे घेत असताना शैलेश निवंगुने. 2 रन शैलेशच्या खात्यामध्ये, 2 रन सिंहगड फायटर्सच्या खात्यामध्ये. रन झालेले आहेत 47. 48 रनचं टार्गेट सेट झालंय टीम जागृती 11 डोंबिवली समोर. 48 टू विन. अंडर 19 चे कोच या ठिकाणी नितीन सामंत सर यांनाही विनंती आहे की पुढच्या होणाऱ्या सामन्यासाठी आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी खाली जायचे. नगरसेवकांनाही विनंती आहे. तसेच उपस्थित असणारे सर्व मान्यवर आदरणीय नगरसेवक हरिदास भाऊ चोरवड यांनाही विनंती आहे. वरती बसणारे जे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण जायचंय. आदरणीय नगरसेवक हरिदास भाऊ चोरवड यांना विनंती आहे की पुढच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. तर 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग होईल. सिंहगड करंडक 2020 पर्व 3 मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस होईल आता सूरजदादा निंबाळकर प्रतिष्ठान विरुद्ध धायरी 11 या दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. कॅमेरामॅन टॉस होतोय. कोच इथे उपस्थित आहेत अंडर 19 महाराष्ट्र टीमचे नितीनजी, त्यांच्या शुभ हस्ते टॉस इथे झालाय. शुभेच्छा आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला. धायरी 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा ही अपेक्षा. तर पहिलं सत्र इथे संपलंय. 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा जागृती 11 डोंबिवली संघाला आणि सिंहगड फायटर्स संघाने हे टार्गेट सेट केलंय. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडते हे ऐकण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. होते थोडंसं परिवर्तन, या पण ऐकूया जयेश भोसले सर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस सिंहगड करंडक 2020 पर्व आपण पाहतो. एक दर्जेदार आयोजन असणारी ही स्पर्धा आजच्या दिवसाला प्रारंभ करत असताना अगदी सुरुवातीला गणरायाचं नमन करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत जिथे 48 धावांचा लक्ष्य उभारण्यात आलाय आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडीही मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रति षटकाच्या दरम्यान आपण विचार केला तर सरासरी गाठावी लागणार आहे ती 8ची. प्रति षटकामागे तुम्हाला 8च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. एक दर्जेदार आणि देखणं आयोजन असणारी ही स्पर्धा सिंहगड करंडक संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा गेले काही दिवस आपण पाहिलं, आज उत्तरार्धाकडे वळतोय आणि शेवटच्या आणि अंतिम दिनी आज आपण पाहिलं तर आजच्या दिवसाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं अटल बिहारी वाजपेयी यांचाही जन्मदिवस पाहायला मिळतो. मग रामदेव बाबा यांचाही जन्मदिवस आहे आणि मार्क्स स्टॉयनिस जो मार्क्स स्टेचकॉटिक याचाही जन्मदिवस आजच्या दिवशी पाहायला मिळतो. अनेक घडामोडी आजच्या दिवशी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती घडल्यात, परंतु आजचा दिवस तितकासाही क्रिकेटसाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण की योगेश सारखा एक खेळाडू आज आपल्याला ज्यावेळी बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी पाहायला मिळेल, ज्याच्या नावावरती फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 216 धावांची खेळी, त्रिपुराचा कर्णधार देखील तो होता आणि IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर साठी देखील तो खेळताना पाहायला मिळाला होता. मैदानामध्ये वळूया जिथे उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होती. आघाडीची जोडी करण मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला हरेश पाहायला मिळेल, करण धुळे
आणि या स्पर्धेची जितकी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली त्या वेळेला आपण पाहिलं तर करण धुळेने ज्यावेळी झेलसाठी जी काय एफर्ट दिली त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाली. अनेक वेळेला ती व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळाली जिथे त्याने ती डाईव्ह मारली होती आणि तदनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा वारंवार होताना पाहायला मिळाली आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे, एक डावखुरा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज हरेश मिरकुटे आणि त्याच्या साथीला करण डोळे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बदलापूरच्या जोहेलीचा असणारा हा करण मैदानामध्ये दाखल झालाय. क्रिस गेल म्हणून त्याला अनेक अशी उपाधी देखील देण्यात आली आहे. अनेक वेळेला क्रिकेटमध्ये ज्या वेळी मात्र तो मैदानामध्ये उतरतो त्याचा खेळ बहरात येताना बोट गोलंदाजी मार्कवरती ज्युसी हाफ व्हॉली ही आपण संबोधतो आणि तो धाडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकारानेसी धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहावयास मिळतात. गोलंदाजी मार्कवरती हर्षद सज्ज होतोय. उजव्या हाताने सरळ बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ऑन साइडला मिड ऑन ला टिपला जातोय हा झेल. खेळाडू क्रमांक 2 करण डोळे बाद. दोन चेंडूवरती जिथे मात्र आपण पाहतोय की जिथे शेवटचा चेंडू षटकार आला आणि तदनंतरचा पहिला चेंडू जिथे फेस करत असताना या षटकातील हर्षदचा जिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणने केला आणि मिड ऑनला हा झेल टिपला जातो. एक दुसरा धक्का जिथे करण डोळे ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये खेळत होता वैयक्तिक 8 धावसंख्येवरती तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज धैर्य 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुढील सामना जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 48 रनचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला जागृती 11 डोंबिवली या संघाला बसलाय दुसरा धक्का. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. नवीन फलंदाज जयदीप बोंडिवले मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोकुळगाव या गावासाठी खेळत असताना अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीराचा हकदार देखील आपण ज्या खेळाडूला पाहिलं आणि या वर्षीच्या हंगामामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताबही ज्याला मिळालाय. मूर्ती लहान आहे, स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामेंट, छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानामध्ये दाखल होतोय तो जेडी. जयदीप शहापूरला बिलॉंग करतो, जिल्हा ठाणे. गोलंदाज सज्ज. हर्षदचा हा चेंडू हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय. ऑन साइडला मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर अर्जित करण्यात येते. ती इथून एकेरी धावफलक पुढे सरसावेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे. योगेश मैदानामध्ये आहे. केवळ एक चेंडू योगेशने फेस केला आणि 600च्या स्ट्राईक रेटने तो आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक चांगला झेल. खेळाडू बाद. हॅलो, चालू असणाऱ्या सामन्यादरम्यान सेंगड फायटर्स हे जर विन झाले तर 2222 रुपयाचं बक्षीस संपत सेठ चरवड यांनी सेंगड फायटर्स या संघासाठी लावलेलं आहे. 2222 रुपयाचं. तसंच पारितोषिक येत आहे स्वराज्य क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातूनही. हा सामना जर का सिंहगड फायटर्स जिंकतोय तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. हर्षदने ज्यावेळी षटकासाठी त्याने सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला आणि जिगरा दाखवलाय. खऱ्या अर्थानं जिगर ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, जिगरबाज खेळ त्याचा पाहायला मिळालाय. होणारा होतला, जाणारा जातला, मागे तू फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझा रे मानसा, जिगर सोडू नको. आणि जिगर आतापर्यंत सोडलेला नाही आहे या गोलंदाजाने आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय. नवीन फलंदाज योगेश विशाल मैदानामध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा हर्षद.
खोलवर टप्प्याचा हा चेंडू सरळ बॅटने क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डोंबिवलीच्या उसलगरला बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्याला डीजे ब्रावो म्हणूनही संबोधलं जातं, परंतु मित्रांनो या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे जिथे डोंबिवली नगरीचं बाईक मॅन म्हणूनही त्याला संबोधलं जातं. हार्ड हिटर फलंदाज आहे, सर्वाधिक आघाडीला येऊन जिथे मात्र त्याने आपल्या उसलगर गावासाठी देखील अनेक वेळेला स्पर्धा जिंकून दिल्यात आणि पहिला चेंडू पेस करत असताना चौकार त्याने टोकला. यावेळी मात्र ऑन साइडला पॅडवरती चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप बॅकवर्ड स्क्वेअरला टिपला जातोय झेल. खेळाडू बाद. विशाल बाद होतोय जिथे मात्र एक विस्फोटक खेळी विध्वंसक खेळी करण्यासाठी जाणला जाणारा विशाल इथे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आणि जर का आपण हर्षदच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पाहिलं ना, पहिला चेंडू त्याने गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आली, तिसरा चेंडू त्याने गडी बाद केला, चौथ्या चेंडूवरती चौकार आला आणि पाचव्या चेंडूवरती त्याने गडी बाद केलाय. अर्थात या षटकामध्ये त्याने 3 गडी बाद केलेत. नक्कीच सेंगड फायटर्सनी मॅच या ठिकाणी जर जिंकली तर महेंद्र भाऊ शितोळे यांच्याकडनं 1000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. सेंगड फायटर्ससाठी आतापर्यंत 5000 रुपयाची रक्कम या ठिकाणी सेंगड फायटर्स साठी जमा झालेली आहे. नवीन फलंदाज मोहन मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे जेडीला आणि मोहनला देखील. जिथे तुम्हाला जर का हा सामना विजयी करून द्यायचा आहे संघाला तर एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. हलक्या हाताने ऑन साइडला जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट, जिथे रिस्टचा वापर करून हलक्या हाताने खेळलेला हा फटका देऊन जाईल एकेरी धाव. षटक इथे संपुष्टात येत आहे. केवळ या षटकामध्ये धावा खर्च केल्या हर्षदने 6 आणि गडी बाद केले ते 3. इथे टर्निंग पॉइंट ठरू शकेल का हे षटक, हेही पाहणं तितकंसं गरजेचं ठरणार. तद्वर एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेकडून एक मधुर संगीत ऐकू आणि लगेचच मैदानामध्ये वळू. थँक्यू. 24 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. अर्थात 28 जर का आपण पाहिलं तर प्रति षटकामध्ये तुम्हाला बनवा लागणार आहेत इथून 7च्या सरासरीने धावा. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा शुक्रवारचा दिवस आणि अंतिम आणि मेगा फायनलची लढत ही आजच्या दिवशी पाहायला मिळणार. सिंहगड फायटर्स आणि जागृती डोंबिवली या 2 संघांदरम्यानची लढत मैदानामध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .inचं कव्हरेज चालू आहे. अनेक वेळेला आम्ही अशी माहिती देखील पोहोचवतो की जिथे कव्हरेज ज्यावेळेस सुरुवात झाली आजच्या दिवसाला ना, सकाळच्या प्रहारी जिथे मात्र नेटमध्ये थोडासा बिघाड होता आणि व्यत्यय होता, त्या कारणास्तव आमचं जे कव्हरेज आहे ते तुमच्यापर्यंत क्लिअर आणि नीट अँड क्लीन पोचत नाही आहे आणि त्या सूचना आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदानामध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्राचार्य करण्यात आलंय. चेतन भाटे याला प्राचार्य करण्यात येत आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज. खुलवा टप्प्याचा हा चेंडू चिप केलाय. काही काळ हवेमध्ये राहिल्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी धाव इथे अर्जित होतीये. इथे ड्रिल करून दाखवतोय जेडी. मोठा फटका खेळू शकत होतो या चेंडूवरती, परंतु अर्जित केली जाते ती केवळ एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग अजूनही इथून विजयासाठी 27 धावा बनावा लागतील. येणारे 23 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. प्रति चेंडूमध्ये 7ची सरासरी तुम्हाला गाठावी लागणार आहे.
जिथे मात्र चेतन ज्या पद्धतीने पहिलं षटक त्याने हाताळलं होतं, थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर केली. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता, 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय इथे मात्र कर्णधाराने, आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करेल का चेतन, हेही पाहणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर डाव्या यष्टीवरती पिच झाला आणि तदनंतर इथे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता 21 धावा धावफलकावर, 21 रन ऑन अ बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, एलिव्हेशन कमी मिळालंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक इथे बसेल तो जागृती 11 डोंबिवली या संघाला 5वा. थँक्यू. बाबा आमटे नेहमी म्हणायचे की धीर धरला ना तर अनेक गोष्टी साध्य होतात, आणि अधीर जर का झालात ना तर त्या गोष्टी बिघडतातही. ही मॅच जर का तुम्ही विचार केला तर 36 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 48 धावा, 48 धावांचा पाठलाग करायचा, आणि अशा समय तुम्ही एकेरी दुहेरी धावेने मॅच तुम्ही घेऊन जाऊ शकत होतात. परंतु मोठ्या फटक्याच्या मोहाला बळी पडलेत हे खेळाडू, आणि म्हणूनच की काय आतापर्यंत जर का पाहिलं तर 5 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. कुठे ना कुठेतरी जागृती 11 हा संघ जर का बॅकफूट वरती आहे, त्याचं कारण खेळाडूंचा उशिरा पोचणं हेही म्हणेन. कारण की हर्षद बारी आणि राकेश जो आहे तो उशिराने आलाय, आणि म्हणूनच की काय ते फलंदाजीसाठी अजूनही मैदानामध्ये गेलेले नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल चेतन. जेडी मैदानामध्ये जिथे मात्र त्याला तळ ठोकून उभं राहणं गरजेचं ठरणार आहे. पुढे सरसावला हलक्या हाताने खेळलेला हा फटका, जिथे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून येईल. महेश शिंदे चेंडूची उचल फेकी करेल, हर्षद त्या ठिकाणी होता, फेकी करतोय, तद्वर अर्जित करण्यात येते ती केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्या वधारतीये. धावफलकावरती पाहिल्या तर 22 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेट मधून हर्षदच्या माध्यमातून, मयूर स्पोर्ट्सचं त्याचं स्वतःचं असणारं शॉप, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय या संघाला देखील जी सिंहगड फायटर्ससाठी ज्या काही टी शर्ट्स आहेत त्याच्याकडून स्पॉन्सर्स देखील करण्यात आल्यात, आणि ही देखील महत्वाची बाब आहे. मैदानाकडे वळूया, जिथे चेतन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. दुसरं षटक तो हाताळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा हा चेंडू, जिथे पंच आमच्याकडे वळतील, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. जिथे आपण पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर अधिक बाहेर चेंडू वळाला, आणि यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना अतिरिक्तच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती आहेत, 23 रन. हा चेंडू हलक्या हाताने पाहायला मिळतोय. कुठे ना कुठेतरी चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. उर्वरित काम यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक चोखरित्या पार पाडत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. केवळ इथून पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी जरूरी होती है, आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे केला होता मुकेश गायकरने, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. षटक संपुष्टात येते 3रं. या षटकामध्ये धावा केवळ आल्या तेथून पाहिल्या तर 4 षटकांचा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 23. 48 धावांचा पाठलाग मैदानामध्ये अजूनही चालू आहे. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 25 रन्स अजूनही तुम्हाला बनवावे लागतील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, अर्थात 8.33 ची सरासरी गाठावी लागेल. या षटकाचा विचार केला ना तर केवळ आपण पाहिलं तर 4 धावात, अर्थात अतिरिक्त 1 धाव अतिरिक्त स्वरूपामधून आली. माफ करा, एक गडी देखील बाद केला होता, अर्थात 3 धावा खर्च करण्यात आल्या या षटकाच्या दरम्यान. 23 धावा धावफलकावरती आहेत. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या भात्यामध्ये असणारे जे अनेक चेंडू इथे बाहेर काढले चेतनने, आणि एक टिच्चून मारा लयबद्ध गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. महेश शिंदे याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. पहा,
एक जमेची बाजू जर का आपण पाहिली तर महेश शिंदेला आम्ही अनेक वेळेला मुंबईमध्ये श्री 11 या संघाचं प्रतिनिधित्व करताना रबर बॉलमध्येही पाहिलं आहे, अनेक वेळेला टेनिस बॉलही चांगल्या रीतीने तो खेळताना पाहायला मिळाला आहे. आणि महत्त्वाची बाब ही असणार आहे की आज या मैदानाचा भौगोलिकता त्याला पुरेपूर ठाऊक आहे आणि जितका चांगला खेळ तो या मैदानावरती करू शकेल 100% एफर्ट त्याला या मैदानामध्ये द्यावी लागणार आहे. घरच्या मैदानावरती घरच्या संघासाठी खेळत असताना अनेक वेळेला प्रेशर येतं, दडपण येतं, त्याचं दडपण तुम्हाला झुगारावं लागेल, एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. प्रतिषटकामध्ये 8.33 ची सरासरी गाठावी लागणार आहे. 8.33 ची सरासरी गाठावी लागेल. इथून मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. जेडी मैदानामध्ये आहे, जयदीप बोंडिवले स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करतोय जरूर, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. महेश शिंदेने जर का या सामन्यामध्ये हॅट्रिक जर का तो घेतोय तर गौरव सावंत यांच्याकडून त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. tenniscricket.in चे गौरव सावंत यांच्याकडून हा पुरस्कार दिला जाईल. मुश्ताक मोहम्मद यांची मला आठवण होते कुठे ना कुठेतरी, जिथे रिव्हर्स स्वीप हा फटका जो आपण पाहिला क्रिकेटमध्ये प्रथमतः त्यांनी आणला. पाकिस्तानचा असणारा तो खेळाडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा महेश. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने पुन्हा एकदा त्याच रीतीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मात्र चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. एक लयबद्धता या गोलंदाजाकडे आहे आणि त्याच्या भातामध्ये असणारे अनेक चेंडूंपैकी 2 चेंडू त्याने आतापर्यंत जे काय हाताळलेत आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केले, जिथे मात्र गुडलेन स्पॉटवरती चेंडू पिच झाल्यानंतर जो यष्टीरक्षकाचा वेध अधिक वेगाने घेताना पाहायला मिळाला. वेगावरती भर देतोय महेश. पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि यावेळी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. मायकल होल्डिंगची आठवण आहे. ते 223 चेंडू टाकणारा मायकल होल्डिंग याने कदापि एकही चेंडू वाईट टाकला नव्हता. त्याला अपवाद देखील ठरला होता, जिथे मात्र आपण कपिल देव रामलाल निखंज यांनाही पाहिलं होतं, जिथे त्यांनीही एकही वाईट चेंडू टाकला नव्हता. हा चेंडू येतो अवांतर. फटका चांगला आहे ऑन साइडला. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक इथे झेल धरणीला दान. कॅच ड्रॉप दुसरे धावेसाठी प्रयत्न करण्यात आला आणि दुहेरी धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 22 धावसंख्येची गरज. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत इथून 15 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज असणार आहे. शहापूरमध्ये जी काही SPL झाली या वर्षीच्या हंगामामध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळाला आहे आणि तो मैदानामध्ये अजूनही आहे. आता मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधात तो असणार आहे. इथे मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी होतीये. वारंवार होणाऱ्या चुका इथे मात्र संकटामध्ये घेऊन जातील या संघाला, जिथे सिंहगड फायटर्ससाठी ज्या पद्धतीचे अशा रीतीचे झील व्हायला हवेत आणि अशा समय अशा क्षणाला अशा रीतीचे झील तुम्ही घेणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण जरूर म्हणतो की असाध्य ते साध्य करीता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे. कोणती असाध्य गोष्ट जर का साध्य करायची आहे ना, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. क्रिकेटमध्ये अभ्यास अर्थातच प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. गोलंदाज खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन ड्राय केलाय. अधिक वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र एकेरी धाव जरूर अर्जित करण्यात येते मुकेश गायकरच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 28 धावा धावफलकावरती वधारत आहेत. मुंबई बिग बॅश लीग जी मात्र पार पडली आणि अनेक वेळेला ज्यावेळी मात्र समालोचकांच्या माध्यमातूनही आपण पाहिलं, त्यामधील एक कुणाल दातेजी आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की सराव करत असताना महत्वाची बाब असते तुम्ही सरावाच्या दरम्यान झेलही टिपायला हवेत. मैदानामध्ये काय घडतंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये जेडीला इथे परतावा लागणार. सॅक्रिफाईस करतोय आपली स्वतःची विकेट खेळाडू बाद. थँक्यू.
28 धावा धावफलकावरती आहेत, अर्थात 20 धाव संख्येची गरज अजूनही इथून असणार आहे. विजयासाठी येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 20 धावा. नवीन फलंदाज राकेश प्रमोद प्रभू मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पालघरच्या गिवली गावचा असणारा हिरा, जिथे मात्र मुंबई प्रीमियर लीग नॉर्थ मुंबई पॅन्थर्ससाठी त्याने 67 धावांची खेळी जी काही केली होती. मुंबई प्रीमियर लीग जी मात्र IPLच्या धर्तीवरती होत असताना पाहायला मिळते आणि ती गाजवली होती या पोलार्डने. तो मैदानामध्ये दाखल झालाय. पोलार्ड या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं, जाणलं जातं. परंतु आपण निश्चित म्हणतो की इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात ना, त्यापेक्षा जास्त तुमचा किती चांगला खेळ तुम्ही करताय ना, हे आम्हाला मैदानामध्ये पाहायचं आहे. मैदानामध्ये राकेश स्ट्राईक एंडवरती असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होईल. हर्षद याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय, ज्या हर्षदने केवळ 6 धावा खर्च करत जिथे 3 गडी बाद केले होते त्याच्यावरती संपूर्णतः धुरा सोपवली कर्णधाराने. विश्वास इथे दाखवलाय या हर्षदवरती. येणारे 12 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे. पोलार्ड मैदानामध्ये दाखल झालाय. राकेश कशा रीतीची फटकेबाजी तो करेल. सुप्रीमो स्पर्धा जिथे मालिकावीराचा हकदार कार देखील त्याच्या नावावरती आहे असा खेळाडू, जिथे मात्र आपण पाहतोय थोडस विनंती देखील करूया. जिथे पूर्वार्धामध्ये आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या जागृती संघाला विनंती केली ना, तशी उत्तरार्धामध्ये आपण सिंहगड फायटर्सलाही देखील विनंती करूया. वेळ फार खर्च होतोय. पहिला चेंडू फेस करत असताना पोलार्डने फटका फसलाय की काय असं वाटत होतं, परंतु चेंडू सीमारेषा ओलांडतोय. राकेश प्रभूच्या बॅटमधून येतोय षटकार. थँक्यू. पालघरच्या गिवली गावाचं अंतर मी पुण्यापर्यंत का कापलंय आणि त्यासाठी संघाने माझी वाट का पाहिली ह्या पहिला चेंडू फेस करत असताना दर्शवतोय. पुलाड हा चेंडू बॅटची नीक घेतली आहे. चेंडू मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर अर्जित करण्यात येते ती इथून एकेरी धाव. संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. 35 रन्स 48 रनचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. अजूनही विजयासाठी इथून 13 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 10. तेरा धावसंख्येची गरज आहे इथूनही विजयासाठी. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय तो मात्र राकेश प्रभूने आणि आल्यानंतर त्याने मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय की सामना मी लवकरात लवकर फिनिश करेन. खोलवा टप्प्याचा हा चेंडू मुकेश गायकर साठी, जिथे मात्र एक धाव जरूर येते. मुकेश गायकर आणि हरीश मुरकुटे ही जोडी अनेक वेळा चर्चेचा विषय राहिली. जिथे मात्र शिरवणे चषक रबर बॉलची स्पर्धा ती या दोन्ही खेळाडूंनी गाजवली. रबर बॉल मध्ये अनेक वेळेला चांगल्या प्रीतीचा परफॉर्मन्स दिला. त्यामधील एक मैदानामध्ये आहे तो मुकेश. खेळ इथे एक धाव जरूर येते. संघाची धावसंख्या 36. हा फटका इथे मात्र ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती येणार. तद्वर एकेरी दुहेरी धावा घेत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. त्या पद्धतीने आपण पाहतोय या लक्ष्याच्या समीप पोहोचण्यासाठी मॅच चालू ठेवली आहे. या दोन्ही फलंदाजांनी मोठा षटकार, एक मोठा फटका आला आणि तदनंतर प्रति चेंडू मागे एकेरी धावा इथे गोळा करतायत. हर्षदचा पुढील चेंडू खोलवा टप्प्याचा हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. तद्वर अर्जित करण्यात येते ती एकेरी धाव शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मधून. तद्वर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरसावली जाते. 38 धावा धावफलकावर. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. 10 रन रिक्वायर्ड. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते केवळ 7. हर्षदचा हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. ज्या हर्षदने या आधीच्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च करत 3 गडी बाद केले होते, त्या हर्षदला पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर इथे मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. केवळ 9 धावांची गरज असणाऱ्या 60 चेंडूंचा खेळ शेष आहे. राकेश प्रभू मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
हा चेंडू पिच झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी ज्यावेळी चेंडू मात्र गुडले स्पॉट वरती पिच झाला आणि तिथून मातीही उडाली होती आणि म्हणूनच की काय बॅट वरती चेंडू येत नाहीये राकेशच्या. या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर उत्तरार्धाचा खेळ मैदानामध्ये रंगत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं जागृती 11 डोंबिवली या संघाने आणि प्रथम फलंदाजी करत असताना सिंहगड फायटर्स या संघाने बनवल्या होत्या त्या 47 धावा. 48 धावांचा पाठलाग चालू आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव संख्येची गरज आहे. लेते एक छोटासा ब्रेक. जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक जिथे 6 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज आहे. हे मधुर संगीत आपण ऐकला. 2020 मध्ये या संगीताची चर्चा देखील झाली, परंतु 2020 मध्ये काय काय गोष्टींची जास्तीत जास्त चर्चा झाली. कोविड-19, कोरोना, तदनंतर सॅनिटायझर, मास्क, या साऱ्या ज्या काही गोष्टी होत्या. मग जिथे मात्र आपण पाहिलं ही मॅच जर काही ते शैलेश जिंकून देतो तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते आदरणीय माननीय सन्माननीय विद्यमान नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे श्री हरिदास कृष्णा चढाव साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. सरवट साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षिसांची खैरात केली जाते. 6 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज आहे. मुकेश गायकर ऑन स्ट्राईक आहे. मुकेश जो कल्याणला बिलॉंग करतो आणि त्याचा खेळ या पुणे नगरीने आतापर्यंत पाहिलाय, परंतु या सामन्यामध्ये तो कशा रीतीने खेळ करेल हेही पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवरती शैलेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणती चुकी करत नाही आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद. मुकेश गायकर बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. रामकृष्ण हरिपाडा यांच्याकडून जर का शैलेशने इथे हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवीन फलंदाज चिंचणीचा, पालघरच्या चिंचणीचा असणारा हर्षद बारी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जिथे उशिराने मैदानामध्ये तो दाखल होत असताना पाहायला मिळाला. इन ॲट नंबर 9. थँक्यू. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे आणि नियमावली जर का आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कंपल्सरी चेस असणार आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावा तुम्हाला कंपल्सरी हा सामना विजयासाठी बनवावाच लागतील. जिथे गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश सज्ज होईल. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने राकेश प्रभूसाठी इथे मात्र मोठा फटका येतोय. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट. या संघाचे सर्व हरीश पाटील यांच्या माध्यमातून पोलाटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि करण घनसोलकरच्या अफलातून आणि लाजवाब गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचंय. धैर्यवलन संघ आपण वेळ न घालवता, आज फायनलचा दिवस आहे, कृपया क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचंय. आपल्याला विनंती राहील. पुढचा सामना चालू करून घ्यायचा आहे.